खरं थँक्यू. मी ना हे एवढं मनापासून जपीन ना, खरंच जपीन. थँक्यू. द्या थँक्यू. मी घेऊन येते ना नंतर. थँक्यू. खूप आवडला तिला. मला वाटतं तिला शोभून दिसते. शाबास. आशू नाही का घरात? नाही ना, तू अचानक आलास. आधी कळवलं असतं ना तर मी त्याला थांबवून घेतलं. नाही, माझं तसं काही ठरलं नव्हतं. अचानक प्लॅन झाला आणि मी लगेच इथे निघून आलो. पण काय रे पार्थ, तू लग्नाला का नाही आलास? अरे मी दुबईला होतो, मागच्याच आठवड्यात आलो आणि जसा मी तिथून आलो ना तसा लगेच तुम्हाला भेटायला आलो. पार्थ, तू नेहमी असंच करतोस हा. अचानक येऊन धक्का देतोस. बरं ते जाऊ दे. काकू मला सांगा, तुमच्या सुनबाई कशात? म्हणजे आमच्या वहिनीच आहे. आहे ना, एकदम बरी आहे, उत्तम. घे. अरे पण आहे कुठे ती? बोलवा त्यांना, दिसल्याच नाहीत मागचपासून. आहे आताच आहे, येईल ती, आवरते ती. बरं, तुला इतकी उत्सुकता आहे ना तिला भेटायची, मग एक काम करूया. ती येईपर्यंत आपण सुहास आणि कीर्तीला सांगूया तिच्याबद्दल सांगायला. सुहास आणि कीर्ती सांगा त्याला, म्हणजे ती कशी आहे त्याची झलकच म्हण हवं तर. बरं कीर्ती, आता तूच सांग तुझ्या वहिनीबद्दल. कीर्ती, तूच सांग ना. शिवा खूप चांगली आहे. तिचा स्वभाव पण खूप चांगला आहे आणि वेगळी आहे म्हणून उठून दिसते सगळ्यांमध्ये. कीर्ती, का निबंध पाठ केल्यासारखं काय सांगतेस? हा, चोख पाठांतर केलेलं दिसतंय काल रात्री. जरा नीट सांग ना. नाही काका, म्हणजे तिला असं म्हणायचंय, पार्थ ऐकतोस ना, की शिवा जेव्हा या घरात सून म्हणून आली ना, तेव्हा आम्हाला कुणालाच असं वाटलं नव्हतं की शिवा या घरासाठी एवढं काही करेल. ती म्हण आहे ना, स्वामी तिन्ही जगाचा, आम्ही शिवा विना भिकारी. असंच काही. हो, म्हणजे घरावर एवढी संकट आली पण शिवाने या घराला, माणसांना वाचवलंय. म्हणजे भाऊ, काका, आशूच्या ऐवजी तीच धावून येते सगळ्यांसाठी. ती अशीच आहे, म्हणजे या जगातल्या मुलींनी प्रेरणा घ्यावी शिवाकडून. एवढी भारी आहे शिवा. आणि एवढंच नाही,